कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरीतील विमानतळ पुन्हा सुरू होण्याचे संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. कसे असणार आहे रत्नागिरीतील विमानतळ आणि केव्हा सुरू होणार आहे या संदर्भात उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. पाहूयात. म्हणजे सगळी विकासाची संकल्पना रत्नागिरीकरांची जर पूर्ण होत असेल तर मला असं वाटतं की राजकारणाचे 15 दिवस आपण राजकारण केलं पाहिजे आणि बाकीचे 4.5 वर्ष आपण सगळ्यांनी हातात हात मिळून काम केलं पाहिजे. रत्नागिरीच्या उन्नतीसाठी काम केलं पाहिजे. अजून एक सांगतो, कधीतरी माझ्यावर विमानतळावर चला. रत्नागिरीचं विमानतळ जेव्हा 1 वर्षानंतर खुलं होईल ते तुमचं सगळ्यांना आपल्यालाच आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातलं सगळ्यात सुसज्ज एअरपोर्ट जर कुठं उडाणमधनं तयार होते ते रत्नागिरीमध्ये होतंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग जाऊन बघा, महाराष्ट्रातली 1 नंबरची इंजिनिअरिंगची बिल्डिंग आज रत्नागिरीमध्ये उभी राहिलेली आहे. आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी आत्मसात कराव्यात आणि जसं मला प्रेम दिलेत, आशीर्वाद दिलेत, तसंच प्रेम आणि आशीर्वाद भविष्याच्या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये देखील आपण द्यावे